गोकुळ निवडणुकीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दोन महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत न्यायालयानं महाराष्ट्र शासनाला येत्या 21 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 28 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट राजवर्धन चौगुले यांनी दिली. आज सुनावणी झाली. टोटल यामध्ये 4 ते 5 पिटिशन्स दाखल झालेले आहेत, इंटरव्हेन्शन झालेले आहे. त्यामुळे कोर्टाने आज प्रत्येकाची सगळ्यांची आपली बाजू मांडली, ते ऐकून घेतली आणि स्टेटला सांगितले की या सगळ्या बाबतीत तुम्ही काय असेल ते तुमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या आणि त्याबाबत रिप्लाय फाईल करा आणि पुढच्या सुनावणीसाठी आणि पुढच्या कन्सिडरेशनसाठी 28 तारखेला ठेवलं आहे सुनावणी. दरम्यान संस्थांना पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा मुद्दा सध्या केंद्रस्थानी आलाय. यापूर्वी काही याचिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, तर काही याचिकांमध्ये वादग्रस्त आणि अवसायनातील संस्थांबाबत अंतिम निर्णय झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे. या परस्पर विरोधी मागण्यांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय. आता येत्या 28 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून त्यानंतर निवडणुकीची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.